नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, एक गोष्ट कळत नाही की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना इतके का घाबरतात हेच कळत नाही. कारण काल एक दोन दिवसाखाली कसं आहे, त्यांनी चक्क जे काही त्यांचे लोकसभेमधील जे काही सीट होतं किंवा जे काही त्यांची खुर्ची होती ती रिकामी होती, ते त्यांनी भाषण करायला सुद्धा आलं नाहीत. आणि जे काही लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी काय सांगितलंय की काँग्रेसच्या काही जे काही खासदार आहेत किंवा जे काही लोकसभेचे सदस्य आहेत त्यांच्यापासून हा मोदींना धोका होता, त्याच्यामुळं मीच त्यांना सभागृहामध्ये येऊ दिलं नाही असं कोण म्हटलं तर ओम बिर्ला म्हटल्यात, जे की लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कसं असतं, तुम्ही जर एखाद्या चर्चेवर जर तुम्ही त्याला विरोधी पक्षनेता असू किंवा तो जनता असू, जर तुम्ही एक पंतप्रधान म्हणून जर त्याला उत्तर देत नसताल, प्रत्युत्तर देत नसताल किंवा त्याच्या जर चर्चेपासून जर तुम्ही लांब पळत असताल, तर तुमचं म्हणजे तुमचा काय उपयोग आहे? कारण का तुम्ही एक देशाचं आपल्या जागतिक लेवलला, जागतिक स्तरावर तुम्ही प्रतिनिधित्व करताय. तुमच्या बोलण्याकडं, चालण्याकडे, वागण्याकडे हे सर्व आपल्या देशातील जनता, देश बघत असतो. त्याच्यामुळे तुम्ही एक जबाबदारी म्हणजे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्या पूर्ण 140 कोटी जनतेने एक आपल्या देशाचा विकास करण्यासाठी, आपल्या देशाचे पूर्ण म्हणजे धोरणं ठरवण्यासाठी, आपल्या देश म्हणजे भविष्यामध्ये कसा असू शकतो, म्हणजे कसा केला पाहिजे, त्याचा विकास कसा असावा किंवा त्याची प्रगती कशी केली पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला 140 कोटी जनतेनं तुम्हाला त्या पदावर बसवलंय. आणि पंतप्रधान पद म्हणजे हे काय सोपं नाही, किंवा हे काय कुठलं काय एखादं नगरसेवकाचं पद किंवा कुठल्या एखाद्या गावातलं सरपंचचं पद नाही. चक्क तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये एका म्हणजे आपल्या देशाच्या सिक्युरिटीवर चर्चा चालू असताना काही हे नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असो, ह्यांना काही त्यांनी प्रश्न केले होते. तर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम काय? जर विरोधी पक्षनेते लोकसभेतील तुम्हाला प्रश्न विचारत असेल तर तुम्ही उत्तर द्या ना त्याचं. तुम्ही त्यापासून तुम्ही पळून का जाताय आणि नंतर तुम्ही राज्यसभेमध्ये जाऊन तिथून तुम्ही भाषण करता? ही कुठली पद्धत आहे? ज्या प्रकारे जे काय आपले भारतीय माजी लष्कर प्रमुख नरवणे यांचं एक म्हणजे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कशा प्रकारे चीन हा घुसखोरी करतोय, आणि ह्याच विषयावर किंवा ह्याच मुद्द्यावर लोकसभेमध्ये चर्चा करत होते राहुल गांधी. पण त्याला कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं. उलट राहुल गांधी सोबतच म्हणजे ते म्हणजे बहस करत बसले होते. हे कुठली पद्धत आहे? एक प्रकारे तुम्ही म्हणजे कसं आहे, समस्येपासून तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न करताय. मग हे कशासाठी? तुम्हाला आज 140 कोटी जनता बघती तुमच्याकडे, पण तुम्ही कसं आहे असं पळून जाण्याचं हे म्हणजे कुठलं कृत्य आहे? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आपल्या देशाच्या सुरक्षेचे प्रश्न असतात, आपल्या देशाच्या विकासाचे प्रश्न असतात, त्यावेळेस तुम्ही म्हणजे दौऱ्यावर असता, देशादेशी दौऱ्यावर असता, किंवा तुम्ही चुप्पी साधलेली असते, तुम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्या देशातील कुठल्या राज्यातील इलेक्शन राहू द्या, निवडणुका असू द्या, त्यावेळेस तुम्हाला प्रचार करण्यासाठी, तुम्हाला बोलण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला वेळ असतो. मग तुम्हाला जे देशातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा देशातील जे काही महत्त्वाचे म्हणजे जे काही हे आहेत म्हणजे हे आहेत विषय आहेत, तुम्ही त्याच्यावर गप्प का बसता? तुमचं एक काम आहे, एक जबाबदारी आहे तुमची. भले तो विरोधी पक्षनेता असो किंवा एक सामान्य नागरिक सुद्धा असो, तुमचं काम आहे त्याला उत्तर देणं. आजपर्यंत तुमच्या ज्या काय पंतप्रधानच्या कार्यकालामध्ये तुम्ही आज सुद्धा एक सुद्धा तुम्ही पत्रकार परिषद दिली नाही. हे म्हणजे इतिहासातील म्हणजे खरंच पहिल्यांदा गोष्ट आहे. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही जर असे जर पळ काढत असताल तर तुम्हाला तुमच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे असं. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.